हालेलुया. हालेलुया. आपण सगळे परमेश्वर येशूसाठी आपण टाळ्या वाजू, एक सगळे एकजूट होऊ. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही प्रभू येशूचं जे स्वागत केलेलं आहे ते स्वर्गामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आमेन. हालेलुया. देवदूत सुद्धा बघून अचंबित झाले असतील. देवदूत म्हणत असतील, हा एवढं वर्ष झालं नाचला नाही, पण ह्याने आज आनंद अद्भुत केला. तर त्या आनंदाचा तुम्हाला खूप मोठा मोबदला परमेश्वर देणार. आमेन. जे तुम्ही येशूचं जो स्वागत करतो, हालेलुया, त्याला खूप मोठं बक्षीस मिळणार. आमेन. मी तर म्हणतो, ज्यांनी येशूला आमंत्रण दिलेले, जर येशू तुमच्याकडे आलेला आहे तर तेच तुमच्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. हालेलुया. समजते? प्रेज द लॉर्ड. शांत बसू नका. हालेलुया. आज तुम्ही हसा, आनंद करा. जिथे येशू आहे तिथं रडणं नाहीये. जिथे येशू आहे तिथं आनंद आहे. हालेलुया. हालेलुया. आजचं वचन काय आहे? आनंद करा, आनंद करा. आणि जे अंधारात आहेत, जे दुःखात आहेत, त्रासात आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांना सोडवा. तुम्ही कोण आहेत मंडळी? तुम्ही सोडवणारे लोक आहात. हालेलुया. तुमच्याद्वारे परमेश्वर अद्भुत काम करणार. तुमच्याद्वारे हालेलुया ह्या धरतीवरचा प्रत्येक आत्मा येशूला बघणार. तुमच्याद्वारे हालेलुया ज्यांना डोळे नाहीत त्यांना परमेश्वर डोळे देणार. ज्यांना ऐकणारे कान नाहीत, देव त्यांना ऐकणारे कान देणार. जे दारू पितात तासोन तास दिवसेंदिवस, तुमच्याद्वारे परमेश्वर त्यांचं सगळे व्यस्त दूर करणार. हालेलुया. जे कुटुंब अस्तव्यस्त झालेलं आहे, जे कुटुंब संपलेलं आहे, परमेश्वर तुमच्याद्वारे पुन्हा त्याचं घर खडकावर बांधणार. आमेन. हालेलुया. तुम्ही साधे नाहीये. बाजूच्याला म्हणा, तुम्ही साधे नाहीये. तुम्ही साधे नाहीये. हालेलुया. तुम्ही साधे नाहीये. तुम्ही स्वर्गातले योद्धे आहेत. तुम्ही स्वर्गातले सैन्य आहेत. जो बायबल वाचतो, जो देवाला धन्यवाद करतो, तो साधा नाहीये. हालेलुया. तो स्वर्गातला एक दूत आहे. हालेलुया. तो योद्धा आहे. हालेलुया. परमेश्वरने तुम्हाला योद्धा म्हणून घोषित केलेले. हालेलुया. तुम्ही रडणारे नाही, तुम्ही आनंद करणारे बनणार. आणि तुमच्याद्वारे या पृथ्वीतल्या लोकांना आनंद करणारे तुम्ही बनवणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगासाठी प्रकाश आहात. आमेन. तुम्ही जगासाठी मीठ आहात. हालेलुया. तुम्ही जगासाठी आशीर्वाद असे आहात. आमेन. नाही आवडलं? आमेन. हालेलुया. आय रिसीव्ह जीसस. आय रिसीव्ह जीसस. मी या प्रभूचे आशीर्वादित असा. तू ह्या धरतीसाठी मला आशीर्वाद असं बनवलेले. हालेलुया. माझ्याद्वारे आत्म्यांना मी जिंकणार. तू माझ्याद्वारे काम करणार. हालेलुया. माझं शरीर आहे, पण आत्मा माझ्या शरीरामध्ये तुझा असणार. हालेलुया. मी पूर्वी लोकांना वाईट करण्यासाठी प्रोत्साहन करत होतो, पण आता पवित्र आत्मा मिळालेला आहे. आता मी लोकांना चांगलं करण्यासाठी उठवणार. हालेलुया. मी लोकांना चांगला आत्मा देणार. मी चांगल्या लोकांना शिक्षण देणार. हालेलुया. ज्या आज लोक रडत आहेत, कितीतरी कुटुंब आज भटकत आहेत, कितीतरी आज घर शैतानाने फोडलेले आहेत, आज त्यांचे पती व्यसनांच्या अधीन आहेत, पण घाबरू नका. देव म्हणतो, तुमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत, तुमचं रडणं ऐकलेलं आहे, तुमचा प्रत्येक आशू बघितलेला आहे. ते म्हणतो, तू घाबरू नको. इथून पुढे तू त्याला रडवणारा बनणार, तू त्या शैतानाला हरवणारा बनणार, तू त्याला तुझ्या पायाखाली तुडवणार. जेवढा तू रडलेला आहे त्याच्यापेक्षा डबल तू त्याला रडवणार. हालेलुया. हालेलुया. मंडळी, मी खरं सांगतो, आजपर्यंत जेवढं तुम्ही गमावलंय, इथून पुढे तुम्ही डबल कमावणारे बनणार. डबल 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 डबल. हालेलुया. परमेश्वर सगळं काय तुमच्या जीवनात डबल असं करणार. हालेलुया. सगळं काय डबल असं करणार. दावीद रडला, परमेश्वराकडे गेला, गुडघ्यावर बसला. प्रभू, जे मी पाप केलेले आहेत तुझ्या नजरेमध्ये ते लपू शकत नाही, मला माफ कर. माफी मागा. प्रेज द लॉर्ड. माफी मागा. पश्चाताप करा. हालेलुया. पस्तावा करू नका. समजते तुम्हाला?
पस्तावा करू नका, पश्चाताप करा. पस्तावा करणारा मेला, पश्चाताप करणारा जिवंत राहिला. समजते तुम्हाला? हालेलुया. नाही समजलं तुम्हाला मंडळी? तुम्ही शांत आहात ह्याचा अर्थ तुम्हाला समजलं नाही. प्रार्थना करा, प्रभूजी वचन ऐकणारे कान दे, समजणारी बुद्धी दे, तुला बघणारे डोळे दे. कर प्रभूजी माझ्या जीवनामध्ये काम. मला समजत नाहीये प्रभूजी, मला त्या ज्ञानाने तू भर, त्या सामर्थ्याने मला तू भर. मला तुझं वचन ऐकण्यासाठी मदत कर. बदल प्रभू माझं जीवन. हालेलुया. बदल प्रभूजी. पूर्वी आपण पिक्चर बघत होतो की नाही? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, काय काय होतं ते. प्रेज द लॉर्ड. खूप काय होतं, वाईट होतं. ध्यान देऊन आपण बघत होतो. त्या पिक्चर मधला व्हिलन कोण आहे, हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे, तुम्हाला सांगतो त्या व्हिलनचा वडील कोण आहे, सगळं तुम्हाला माहित होतं. माहित होतं का नाही? अजूनही जर तुम्ही 15 वर्षापूर्वी कुठला मूवी बघितला असेल ना, अजूनही तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर आठवत असेल. आठवतंय का नाही? आठवतंय का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बघितले पिक्चर मध्ये खंदारे भाऊ. प्रेज द लॉर्ड. मूवी मध्ये कोण मरतं शेवटला? विलन. विलन कोण मरतं? मरतं की नाही? पण इथं उलट झाले बायबल मध्ये. इथं हिरो मेलाय आणि त्या हिरोने व्हिलनला वाचवले. तुम्ही आणि मी व्हिलन होतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त हिरो होता. तो म्हणला मी तुझ्यासाठी कुर्बान असावे, मी तुला पापातून सोडवल, मी तुला घाणकामातून काढल, मी तुला चिखलातून काढल, मी तुला दलदलीतून काढल, मी वाईट रस्त्यातून तुला काढल, मी तुला विजय देईन आणि ह्या जगामध्ये मी तुला दाखवून देईन. हालेलुया. सिद्ध होऊ नको. तुझ्यात जर देव उतरलेला आहे तर तो तुला सिद्ध करल, तर तो तुला लोकांमध्ये घेऊन जाईल. मी असं म्हणत नाही स्वतःला बदला. तुम्ही जर स्वतःला बदलाय जाल तर तुम्ही कधीच बदलणार नाही. तुम्हाला बदलायचंय तर तुम्हाला येशूच्या हातामध्ये स्वतःला द्यायला लागल. हे प्रभू येशू, माझ्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत तू मला तुझ्या हाती घे आणि मला बदल. मला बदलायचंय प्रभूजी. माझ्यामध्ये ती ताकद नाही की मी बदलल. आणि मी खरं सांगतो, बदलण्याचं ढोंग कधी करू नका. समजते? बदलण्याचं ढोंग कधी करू नका. कदाचित तुम्ही मला फसवाल. समजते मंडळी? तुमच्या बाजूला जे बहीण बसलेले आहेत, भावांच्या बाजूला जे भाऊ बसलेले आहेत, कदाचित आपण एकमेकांना फसवल, पण स्वर्गातल्या देवाला कधी फसवणार नाही. कारण तो आपण काय करतो, मनुष्याला आपण कसं ओळखतो? वरतून ओळखतो. कुठून ओळखतो? पण देव कुठून ओळखतो? आतून. तू कसा आहेस आतून. बाहेरनं तू दाखवशील हो मी ब्रदर लय बदललोय. जो म्हणतो ना मी लय बदललोय तो कधीच बदललेला नसतो. जो दाखवत नाही ना तो बदललेला असतो. हालेलुया. मी म्हणत नाही तुमची मराठी शुद्ध असावी. तुम्ही जशी मराठी बोलतायत ना तशी बोला तुम्ही, काहीच हरकत नाही. हालेलुया. फक्त तुमच्या मुखातले शब्द बदला. समजते? जिथे शिवी होती शिवी काढून टाका. शिवीचा गाळ काढून टाका. वचनांचा अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घ्या. हालेलुया. जसे तुम्ही आहात ना, देव तुमचे थर बदलल, देव तुमचे सिड्या बदलल, देव तुमच्या घरात बेदारी उतरवून आणल, देव तुमचे वाईट दिवस काढून चांगले दिवस तुमच्यामध्ये प्रगट करल. जर देव बोललेला आहे तर ते तुझ्या जीवनामध्ये घडणार. हालेलुया. प्रार्थना करा रोज जावा तुम्ही बहिणींनो, रोज गुडघ्यावरती जा. हालेलुया. मुलांना समजायच्या ऐवजी जर मुलं ऐकत नसतील तर इथून पुढे देवाच्या हातामध्ये विषय सोपवा. हे पिता, हे परमेश्वर, हे माझ्या देवा, मी थकलोय माझ्या मुलाला बोलून. त्याची वाईट संगत दूर कर, त्याच्यापासले वाईट लोक दूर कर. जे तुझ्या नजरेमध्ये वाईट आहे त्या गोष्टीतून माझ्या मुलांना दूर ठेव. बोला तुम्ही. हालेलुया. तुम्ही स्वतःची ताकद लावू नका, तुम्ही स्वतःचं बळ लावू नका. तुम्ही थकणार. तुम्ही जर येशूच्या हातामध्ये सगळे विषय सोपवताय तर येशू तिथं बदलणार. येशू बदलणार. हालेलुया. येशू असा काम करतो ना. हालेलुया. आपल्या काम करण्यामध्ये स्वर्गातलं असेल, सॉरी धरतीवरचं असेल आपलं काम, पण त्याचं काम स्वर्गातलं. एकदा काही त्यांनी कुणाला बदललं पुन्हा ते वाईट काम करायला जाणार नाही.
मनुष्याचं बघणं परमेश्वरासारखं नाही. हालेलुया. परमेश्वराचं बघणं पवित्र बघणं आहे. समजते तुम्हाला? हालेलुया. हालेलुया. पेत्राने किती वेळा पाप केलं? किती वेळा नकार दिला? 3 वेळा. सगळ्यांनी वर हात करून म्हणा 3. किती वेळा? 3 वेळा. समजते तुम्हाला? यहूदा इस्करियोतने त्याला किती वेळा विकलं? किती वेळा विकलं? एकदाच विकलं. किती वेळा विकलं? येशू ख्रिस्ताला यहूदा इस्करियोतने एकदाच विकलं. समजते? पेत्रानी 3 वेळा पाप केलं. मग क्षमा कुणाला मिळायला पाहिजे होती? हा, यहूदा. बरोबर. आपल्या नजरेमध्ये कुणाला क्षमा मिळायला पाहिजे होती? यहूदा इस्करियोतला. पण क्षमा कुणाला मिळाली? ज्याने जास्त पाप केलं होतं, ज्याने अधिक पाप केलं होतं. यहूदा इस्करियोतने काय केलं होता? पस्तावा. म्हणा पस्तावा. बाजूच्याला म्हणा पस्तावा. पस्तावा काहीच उपयोगाचा नाही. पश्चाताप करा. जा त्याच्याकडे रडा. हालेलुया. प्रभू परमेश्वर, जसं तू दाविदाला माफ केलं, जसं तू योनाला माफ केलं, जसं तू शिमशोनला माफ केलं, आज तू माझ्याकडे बघ. हा तुझा दास तुझ्या उपस्थितीमध्ये आलेला आहे. मला एकदा क्षमा कर. माझ्यातलं पाप काढून टाक. पुन्हा तो अभिषेक माझ्यामध्ये घाल. पुन्हा माझ्याकडे तुझं मुख वळव आणि मला पुन्हा उभं कर. मला चालायचं आहे. माझ्यापासला अभिषेक कधी काढून घेऊ नको. अभिषेक इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? अभिषेक. अभिषेक कधी मिळतो तुम्हाला सांगू? ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता. पस्तावा करू नका. एकदा विकलेल्या परमेश्वरांनी माफ केलं नाही, त्यांनी पस्तावा केला, देवाच्या सानिध्यात जाऊन गुडघ्यावर बसला नाही. पण ज्यांनी 3 वेळा पाप केलं होतं, तो एकदाच जातो आणि रडतो, हे प्रभू मला क्षमा कर. हे माझ्या देवा मला क्षमा कर. जे पाप मी केलेलं आहे तुम्हाला दाखवून दिलं होतं, तरी पण मी ते पाप केलं. आज खूप लोक परमेश्वर सांगतो बाळा ते करू नको, हे करू नको, ते करू नको, तरी आपण करतो. तरी आपण देवाच्या विरोधामध्ये जातो. का जातो? कारण शैतानाला माहित आहे जर हा माझ्या हातातून सुटला तर हा येशूच्या हातामध्ये जाईल आणि अद्भुत कामं करील. हालेलुया. म्हणून तर तुम्हाला सोडत नाही, म्हणून तर तुम्हाला पकडते. हालेलुया. आणि शैतानाची कामं काय आहेत? शैतानाची कामं तेच आहेत जे आजपर्यंत लोक त्रासामध्ये, आजारामध्ये. हालेलुया. लोक आज का रडत आहेत? का लोक आज आजारांमध्ये आहेत? कारण शैतानाला सोडण्यासाठी ते तयार नाहीत आणि शैतान त्यांना सोडण्यासाठी तयार नाही. जर ह्या पुलपीटवरनं देवाचा सेवक सांगतोय नको खाऊ मिसरी, तर तुला सोडायला लागल. हालेलुया. नको खाऊ तंबाखू, तुला सोडायला लागल. नको पिऊस दारू, तुला सोडायला लागल. जर तुझ्या कानावरती स्वर्गातले शब्द आलेले आहेत, जर तू ते करतोय तर तुझ्या घरामध्ये देवाचा हात उतरून येतोय आणि त्याच्या हातामध्ये भरभराट आहे, त्याच्या हातामध्ये सामर्थ्य. हालेलुया. तुमच्या घरामध्ये परमेश्वर स्वर्गाला उभं करेल. हालेलुया. तुमच्या कुटुंबामध्ये परमेश्वर नवीन आत्म्यांना उभं करेल. तुमच्या हजारो पिढ्या तुमच्या नावाला धन्यवाद देतील. का? कारण तुम्ही जिवंत देवाला ओळखलं. तुमच्या हजारो पिढ्या जिवंत देवाला ओळखणारे बनतील. हालेलुया. ज्यांना कान आहेत तो, ज्यांना कान आहेत तो. हालेलुया. ऐकताय तर बदला, ऐकताय तर बदला. बदला. मिसरीने आज खूप लोक कॅन्सरने मरत आहेत. प्रेज द लॉर्ड. लोक लावताना खूप आनंदाने लावतात, मरताना खूप घाण रडत 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 मारतात. हालेलुया. पण जर तुम्ही बायबलचं काम आनंदाने करताय, तुमचा मृत्यू रडत नसेल, तुमचा मृत्यू आशीर्वादित असेल. तुम्ही मरताना पण लोकांना ब्लेस कराल. तुमचा प्राण चाललाय, पण तुमच्या कुटुंबाला तुम्ही आशीर्वादित करा. समजते तुम्हाला? हालेलुया. तुमचा मृत्यू आनंदाचा असेल. मी इथं बसलेल्या कुटुंबांना, मंडळीला मी सांगते, कदाचित तुमची सुरुवात वाईट असेल. समजते? खंदारे भाऊ, प्रेज द लॉर्ड. तुमची सुरुवात कशी असेल? वाईट असेल, पण तुमचा अंत खूप चांगला असेल.
हालेलुया. त्या अंताला अंतच नसल, तोच अंत तुमच्यासाठी सुरुवात असा बनल. हालेलुया. हालेलुया. समजते? तुम्ही म्हणत असाल आमच्या इथून आधीचे लोक खूप भयंकर मेले, दारू पिऊन मेले, रोग आजार झाले, रडले. पण ज्यांनी येशूची सुवार्थ ऐकून सगळं काही सोडलं, तो कधीच मारताना रडत मारणार नाही. तो त्यांच्या नातवंडांना बघणार, त्यांच्या बरोबर ती खेळणार. कदाचित नातवंडांच्या पण ते मुलांना बघणार, त्यांच्या बरोबर पण ते खेळणार. मग जेव्हा म्हणणार प्रभू आता बास मी थकलो, मग तो झोपणार. समजत तुम्हाला? मग तो झोपणार. अब्राहमाची कथा, हालेलुया, तुम्ही वाचा. देवाचा एकही संदेष्टा वयाच्या आधी मेलेला नाही. सगळ्यांनी वय होऊन त्यांच्या नातवंडांबरोबर, नातवंडांच्या मुलांबरोबर खेळून ते झोपले. ब्लेस केलं त्यांच्या कुटुंबांना, लेकरा बाळांना त्यांनी. अब्राहम, इसाक, याकूब मरताना त्याच्या नातवंडांना सुद्धा तो आशीर्वाद देत होता. हालेलुया. तुम्ही इथून पुढे आशीर्वाद देणारे बनाल. इथून आधी तुम्ही लोकांना श्राप द्यायचे, आता इथून पुढे तुमच्या जिभेवर येशू आहे. इथून पुढे लोकांना तुम्ही आशीर्वादित करणार. हालेलुया. तुमच्याकडे कोण रडत आला, साधं जरी कोण म्हणलं माझा दात दुखतोय, माझं पोट दुखतोय, माझा हात दुखतोय, तुम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्हाला सांगता सांगता त्याला देव आरोग्य देणार. जो देवाच्या सेवकाला काय सांगतो तो देवाच्या सेवकाला नाही सांगत. हालेलुया. तो डायरेक्टली देवाला सांगतो. आणि जेव्हा देवाला सांगतो तेव्हा पटकन देवदूत उचलतो आणि परमेश्वराकडे घेऊन जातो. का? कारण की तुमचं ऐकणं नाही, तुमचं ऐकणं परमेश्वराचं ऐकणं झालेलं आहे. हालेलुया. म्हणून मी म्हणतो प्रार्थनेमध्ये गेल्यानंतर तुम्ही रोज कबूल करा, हे पिता, हे पुत्र, हे पवित्र आत्मा, माझं ऐकणं तुझं ऐकणं असेल, माझं बघणं तुझं बघणं असेल. हालेलुया. माझं चालणं तुझं चालणं असेल. जिथं मी पाय ठेवल तिथं येशूच्या नावाने अद्भुत काम होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्याद्वारे मेलेल्या विश्वासांना देव पुन्हा जाग करेल. तुमच्याद्वारे हालेलुया अशा लोकांना देव पुन्हा पेटवेल जे देवामध्ये चालत होते पण शैतानाने त्यांचा नाश केला. तिथं देव तुम्हाला घेऊन जाईल आणि पुन्हा देव त्यांच्या आत्म्यांना जाग करेल. हालेलुया. मागायचीच आहे तर तुम्ही ताकद मागा ह्या धर्तीवरती काम करण्याची. हालेलुया. गाड्या, बंगले, नोकरी हे मागायच्या आधी तुम्ही देवाला मागा, प्रभू मला तू पाहिजे. कारण खऱ्या विश्वासदाराला माहित आहे येशू माझ्या घरात आला मला सगळं काही मिळणार. येशू माझ्या घरात आला माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. जिथे येशू आहे तिथं पूर्णता आहे. जिथे येशू आहे तिथं सगळं काही आशीर्वादित आहे. हालेलुया. तुम्ही बोलणारे बना. बाजूच्याला म्हणा तुम्ही बोलणारे बना. तुम्ही बोलणारे बना. तुम्ही बोलणारे बना. हालेलुया. मंडळी तुम्ही बोलणारे बना. हालेलुया. जर तुम्ही बोलताय तर तुम्ही मिळवताय. जर तुम्ही बोलणारच नाही, जे मिळणार आहे ते पण तुम्ही गमावणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वचन काढू. मार्क 11:2. वाच. यरूशलेमेत येशूचा 11:2. यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. येशूचा यरूशलेमेमध्ये जय उत्साहाने प्रवेश. हालेलुया. आपण ज्यावेळेस स्तुतीचं गीत गायलं ना, होसेना 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 तेरे लिए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही गीत गायले, तुम्ही देवाचं स्वागत केलं. तुम्ही गीत गायले, परमेश्वराला तुमची भेट दिली. तुम्ही गीत गायले, हालेलुया, तुमचं हृदय परमेश्वरा पुढे तुम्ही काय केलं? अर्पण केलं. प्रेज द लॉर्ड. आणि जो परमेश्वराला, येशूला त्यांचं हृदय अर्पण करतो, मी खरं सांगतो, तुम्ही हृदय दिले त्याला, ते तुम्हाला खूप काही देणार. ज्यांनी त्याचं हृदय दिले येशूकडं, येशू त्याला त्याच्याद्वारे खूप काही मिळवून देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढचं वाच. समोरच्या गावात जा,
त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले दिसेल, शेवट कुठल्या गावात? समोरच्या गावात जा. समोरच्या कुठल्या गावात? समोरच्या. समोरच्या गावात जा आणि तिथे एक काय बांधलेले? शिंगरू. शिंगरू म्हणजे कोण? गाढव. काय गाढव. काय काय बांधले? गाढव. अद्भुत आहे ना. स्वर्गातला परमेश्वर कशाचा उपयोग करत आहे? गाढवाचा. आणि आज आपल्याला काय पाहिजे? मर्सिडीज, BMW. समजते? हालेलुया ब्रदर. हे प्रभू मला मर्सिडीज दे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी त्याच्या विरोधात नाही. देव देईल, परमेश्वर देईल. पण खऱ्या विश्वासणाऱ्यांनी काय मागितलं पाहिजे? हे माझ्या देवा प्रभू येशू, माझ्या घरामध्ये तू उतरून ये. सगळं काही त्याला देणार. जिथं येशू उभा आहे तिथं सगळं काही त्याला मिळणार आहे. हालेलुया. हा राजा आहे आणि हा कशावर बसून येणार आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीच म्हणू नका ब्रदर बसमध्ये आलोय. ती बस सुद्धा देवाने तुझ्यासाठी बनवलेली आहे. कधी म्हणू नका ब्रदर मी चालत आलोय. ज्या जमिनीवरनं चालत आलं ना, कदाचित त्या जमिनीला परमेश्वर तुझ्याद्वारे ब्लेस करणार होता. देवाच्या उपस्थितीमध्ये तुझ्या गाडीवर आलाय ना, देवाने ती गाडी तुला त्याच कामासाठी दिली होती. त्याला ब्लेस कर येशूच्या नावाने. हालेलुया. कधी किरकिर आणि कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा तू इथे आलेला आहे, गाड्या असेल, बस असेल, टू व्हीलर असेल, रिक्षा असेल, काय असेल मला माहित नाही, पण देवाने तो तुझ्यासाठीच बनवलेलं होतं. तू इथे यावं आणि माझं वचन ऐकावा. तू इथे यावं आणि माझ्या नावाला धन्यवाद द्यावा. तू इथे यावं आणि मला तू ओळखावा. आज जो इथे आलेला आहे ते येशूला घेऊन जाणारा बनणार. हालेलुया. तुम्ही जर इथं आलेला आहात, हालेलुया, तुमचं सगळं भाग सोडून, हालेलुया, तर तुम्हाला इथून खूप काही मोठं मिळणार. परमेश्वर बघतो. हालेलुया. तुमची तळमळ बघतो, तुमची धडपड बघतो, तुमच्यातला आत्मा बघतो. हालेलुया. कधी कधी गाडी मिळत नाही, कधी कधी गाडी सुटती, तो देव बघत असतो. हा किती माझ्यासाठी उभा आहे. जर नाही मिळाली प्रभू मी चालत जाईल, पण तुझ्या मंदिरामध्ये मी जाऊन बसल. हालेलुया. पण तुमची तळमळ बघितलेली. मला माहित नाही कोणाची गाडी सुटली, पण देवाने तुम्हाला दुसरी गाडी लगेच दिली. तुम्ही घाबरू नका. हालेलुया. तुमच्यासाठी नाही हा शब्द होणार नाही. जर तुम्ही इथे येण्यासाठी यस प्रभू मी जाऊन बसणार स्वर्गामधून, पण तुमच्यासाठी यस आम्ही तुमच्यासाठी सगळं करणार. तुझ्यासाठी सगळं पूर्ण होणार. तुझ्यासाठी सगळं पूर्ण होणार. हालेलुया. तुझ्यासाठी नाही हा शब्द कुठंच नसणार. कुठंच नसणार मंडळी. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. 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 मी जिथं पण राहायला जातो ना, माझ्या घरच्यांना माहिती आहे, कुठलाच दुकानदार आम्हाला नाही म्हणत नाही. आम्ही असं नाही की आम्ही उधार घेतो, पण परमेश्वराचे आमच्यातला परमेश्वर बघून काय म्हणतात लोक माहितीये? किरणला आणि मला तुम्हाला जे काही लागतंय ते सगळं घेऊन जा, पैशाची चिंता कधीच करू नका. वडगावशिरीमध्ये मी राहत होतो. वडगावशिरीमधनं मी येरवड्याच्या घरात आलो राहायला. वडगावशिरीमधला दुकानदार आम्हाला फोन करून म्हणतो, शंकर भाऊ. मी म्हणलं बोला ना. आप कहाँ पे गए रहने को? ब्रदर मैं येरवड़ा में आया रहने को. आपको कभी भी कुछ कम पड़ा तो बिंदास हमारे दुकान पे आके कुछ भी लेके जाने का. का माहिती तुम्हाला? माझ्याद्वारे नाही काम होत. माझा स्वभाव खूप वाईट होता पूर्वी. मी लोकांना दमवत होतो माझ्या स्वभावामुळं. पण स्वर्गातनं माझ्यामध्ये जो स्वभाव आलेला आहे ना, लोकांना दमवत नाही. लोक माझ्या बरोबर जॉईंट होतात. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. तुमच्यातली इमानदारी जर लोकांनी बघितली ना, तुमच्यासाठी नाही असा शब्द कधीच नसणार. तुमच्यासाठी क्वालिटी परमेश्वर सगळ्या गोष्टींची बनवणार. तुमच्या वैऱ्यांना पण देव तुमच्या सोबतीदार बनवणार. हालेलुया. घरातले तुमचे वैरी बनतील, पण तुमचे दुश्मन तुमच्यावर प्रेम करतील. हालेलुया. तुम्ही घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. जिथे देव आहे तिथे सगळं काही तुम्ही कमावलेलं आहे. जर तू गुडघे देवाकडे जाऊन टेकवलेले आहे, तुझे गुडघे काळे बघून परमेश्वर सगळं काही तुझ्या जीवनामधलं बदलल. तू देवाकडे जाऊन झुकतो,
तुझ्यासाठी स्वर्ग झुकवल. फक्त तू झुकणारा बन. आज लोक झुकायला तयार नाहीत. हालेलुया. लोकांना आज ताटमानेने जगायचंय, पण जो ताटमानेने जगणार तो पडणार, पण जो खाली वाकणार, परमेश्वराला धन्यवाद देणार, तोच नाही त्याच्या येणाऱ्या हजारो पिढ्या आशीर्वादाने भरणार. आमेन. हालेलुया. कुठल्या गोष्टीची कधी काही कमी नसणार, कधी घटी नसणार. हालेलुया. कदाचित तुझी पगार 10,000 आहे, परमेश्वर त्या 10,000ला 10 लाखाच्या हिशोबाला करणार. हो, तो आशीर्वादाने भरणार. तू मागणारा नाही, तू देणारा बनणार. आमेन. हालेलुया. तुझ्या घरामध्ये घटी नसणार, तुझ्या घरामध्ये कमी नसणार, तुझ्या घरामध्ये आनंद असणार, तुझ्या घरामध्ये भरभराट असणार. हालेलुया. जर तू बोललेला आहेस, तुझ्या मुखाद्वारे सगळं काही तसंच घडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय? समोरच्या गावात जा, समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला ते एक शिंगरू बांधलेले काय आढळेल. दिसल? शिंगरू. एक शिंगरू म्हणजे गाढव. पुढं? त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, त्याच्यावरती कधीच कुणी बसलं नाही. ते सोडून आणा. हालेलुया. परमेश्वर अशा गाढवाचा उपयोग करत आहे बसण्यासाठी की त्याच्यावर पहिलं कुणीच बसलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. समजते मंडळी तुम्हाला? तो काय म्हणते? जा आणि तुम्ही त्याला सोडून आणा. आजकाल लोकांच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. आजकाल लोक रडत आहेत. देवाची इच्छा नाही तुम्ही जिवंत देवाला ओळखूनही तुम्ही रडणारे बनावे. कारण तुमच्या कुटुंबातले, तुमच्या घरातले विषय तुम्ही अजून त्याच्या हातामध्ये दिलेले नाहीत. आज खूप लोक मी बघते रडत आहेत. आज लोक रडत आहेत, प्रार्थना करतात पण रडत आहेत. वरतून ते हसरे दिसतात पण आतमधनं ते तुटलेले आहेत. त्यांचं काय लोकांचं रडणं ते जगाला दाखवत नाहीत, पण त्यांचं रडणं ते देवाला दाखवतात. ते लोक धन्य आहेत. मी खरं सांगतो. हालेलुया. काही लोक आहेत ते लोकांना दाखवत नाही आम्ही किती त्रासात आहेत, आम्ही किती दुःखात आहेत, पण त्यांना माहित आहे जो देवाची नजर आमच्यावर लागलेली आहे तो सगळं काही बघतो. एक दिवस येईल. किती दिवस? एक दिवस येईल परमेश्वर मला ह्याच्यातून बाहेर काढेल. मागा तुम्ही, प्रभू माझ्या सेवेच्या आड येणारा प्रत्येक काटा तू काढ. माझ्या सेवेच्या आड येणारा प्रत्येक तो व्यक्ती माझ्या जीवनातून काढ, ज्याच्याद्वारे मी भटकते, ज्याच्याद्वारे मी हालते, ज्याच्याद्वारे मी पडते, ज्याच्याद्वारे माझं लक्ष भटकते, तो प्रत्येक व्यक्ती माझ्या जीवनातनं काढ प्रभूजी. तुम्ही बोलले पाहिजे. हालेलुया. तुम्ही बोलले पाहिजे. तुम्ही बोलाल तर तुम्हाला मिळेल. हालेलुया. आज लोक झुकण्यासाठी, गुडघ्यावर जाऊन बसण्यासाठी तयार नाहीयेत. काम करू शकतो आपण 12-12, 13-13 तास आपण राबू शकतो, पण 1 तास आपल्याकडे देवासाठी द्यायला नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? 1 तास आपल्याकडे परमेश्वराला देण्यासाठी नाहीये. बिचारा आपला परमेश्वर पहाटेच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत बघत असतो तू कधी माझ्या उपस्थितीमध्ये येतो. बघत असतो आता बसशील, मग बसशील, सगळं तुझं काम धंदा सगळं काय होतं. शेवटी तू जेवण करतो, तुला वाटतं की आता मी प्रार्थना करल, पण नाही करत ते व्यक्ती प्रार्थना. झोपून जातो. आपला परमेश्वर तरी वाट बघतो. ठीक आहे, परमेश्वर म्हणतो आज राहिलं त्याच्याकडनं, दुसरा दिवस उगवतो. देव बघतो वाट, आता माझ्याकडे तो आज झुकल, आता मला माझ्याकडे येऊन तो प्रार्थना करल. मनुष्य जसा काल होता तसाच तो आज पण येतो मनुष्य. पण आपला परमेश्वर किती महान आहे. हालेलुया. 4000 वर्षांपूर्वी अब्राहमाबरोबर जसा होता तसाच आज 4000 वर्षानंतर आपल्या सोबत तसाच आहे. हालेलुया. जसा प्रभू येशू ख्रिस्त 12 शिष्यांबरोबर 2000 वर्षांपूर्वी होता, आज तोच परमेश्वर, तोच येशू आपल्या बरोबर त्याच स्वभावाने आहे. पण मनुष्याचा स्वभाव का बदलत नाही? मनुष्य का बदलत नाही? का परमेश्वराकडनं तो भटकलेला आहे? कारण मनुष्याची नजर परमेश्वराकडे नसून त्याची नजर जगाकडे लागलेली आहे,
कुठून मला पैसे मिळतील, कसं मी कुठून कमवू शकतो. तुम्हाला सांगू, तुम्ही जर कष्ट करताय तर तुम्ही थकणार, पण तुमचं कष्ट येशूच्या हातामध्ये सोपवाल तर तुम्ही थकणार नाही. प्रभू, माझ्या देवा, मला असं काम दे की मी हे काम करून तुझी सेवा करेन. प्रभू, मला असा जॉब दे की मी ते जॉब करून मी तुला धन्यवाद देईन. प्रभू, मला हा जॉब नकोय. हालेलुया. ज्या जॉबद्वारे, ज्या कामाद्वारे मला तुझ्यापासून दूर व्हायला लागते. श्रापित आहेत ते पैसे, श्रापित आहेत ते पैसे. हालेलुया. जे परमेश्वरापासून तुम्हाला दूर करतात, त्या पैशांनी कधीच बरकत मिळणार नाही. पण जर तू आजचा वेळ जर परमेश्वराला म्हणतो, आज मला तुझ्या उपस्थितीमध्ये जायचंय आणि उद्या सोमवार आहे, मला हे काम करायचंय, परमेश्वर तुझं काम कुणाला देणार नाही. त्याच्या जागी तुला अजून मोठं काम परमेश्वर देईल. तू विश्वास कर. हालेलुया. तू स्टँड घे परमेश्वराकडे जाऊन, परमेश्वराला बोल, तुझ्या मंदिरामध्ये जाऊन, मला तुला धन्यवाद द्यायचाय, मला तुला बोलायचंय, मला तुला बघायचंय, मला तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन नाचायचंय, मला तुला आभार मानायचे. जर देव माझी प्रार्थना ऐकू शकतो, मी किती मोठा पाप आहे तुम्हाला माहित नाही होतो. जर माझे पाप जर तुम्हाला मी सांगितले ना, तर तुमच्यातले माझ्या संग बोलणार सुद्धा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण माझा देव किती चांगला आहे, त्याला माझे पाप ओळखतो तरी मला ते क्षमा करण्याची ताकद ठेवतो. तुम्ही इथं आलात ना, तुम्ही काय पाप केलेत मला माहित नाही, पण ती देव ताकद ठेवतो तुला क्षमा करण्याची. हालेलुया. तू पस्तावा करू नको, तू पश्चाताप कर. हालेलुया. देव तुझ्या संगत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, त्रिएक परमेश्वर तुझ्याद्वारे काम करेल. हालेलुया. समुद्र पण तुला छोटा दिसेल, हे जग तुला छोटं दिसेल. हे पिता परमेश्वर, काय करायचंय? प्रभू म्हणाल, हात कर जगाकडे आणि जगाला बदलण्याची ताकद माग. परमेश्वर स्वर्गात नदी, परमेश्वर स्वर्गात नदी. जर देव मला देऊ शकतो, ते देव तुम्हाला पण देईल. हालेलुया. मागा परमेश्वराकडं. तुझं बघणं माझं बघणं असेल, तुझं बोलणं माझं बोलणं असेल. हालेलुया. तुझं चालणं माझं चालणं असेल. माझ्या देवा, प्लीज रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस, मदत कर, मला मदत कर. माझे स्थळ बदल, माझी जागा बदल, माझी लेवल बदल. माझ्या घरामध्ये मला बेदारी बघायची, माझ्या घरामध्ये मला आशीर्वाद मागायचाय. हालेलुया. खूप रडलोय माझ्या देवा, आता इथून पुढे मला रडायचं नाहीये. माझे सगळे विषय, पेत्राचं पहिलं पत्र 5:7 मध्ये पत्रोस म्हणतो, सगळ्या चिंता तुम्ही त्याच्या हाती सोपवा, त्याला तुमची काळजी. माझ्या सगळ्या चिंता तू घे प्रभू, मला हलका असं बनव. हालेलुया. प्रभूला जाऊन बोला, हे माझ्या देवा, तुझं क्रूस मला दे, पण माझ्या सगळं भार तू घे. त्याच्या क्रूस मध्ये नवं जीवन आहे. हालेलुया. पण आपल्या ओझ्यामध्ये आपलं खूप घाण मरण आहे, खूप भयंकर मरण आहे. मी मागाशी जसं बोललो, तुमची सुरुवात वाईट गोष्टींपासून झालेली आहे, पण मी खरं सांगतो, इथं आलेले बहीण भाव, इथून पुढे तुमचा अंत खूप चांगला असेल. अंत पण अंत नसेल, अंताला सुद्धा तुमचं झुकायला लागेल. तो तुमच्या खऱ्या जीवनाची सुरुवात असेल. कधी तुम्ही घाबरू नका कुठल्या गोष्टींना, कारण पौलुस म्हणतो, येशूने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. मागा ते सामर्थ्य. हालेलुया. प्रभू, मला सामर्थ्य दे, मला ताकद दे, मला बळ दे, मला ऊर्जा दे. मला तुझं काम करायचंय, मला तुझं काम करायचंय. हालेलुया. ज्याला ऐकण्याचे कान आहेत तो ऐको. पुढं तेच वाच वचन. समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. हा, त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, ते सोडवून आणा. हा, ते सोडवून आणा. बस, ते सोडवून आणा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करता, आपल्या बहीण भाऊ सगळे प्रार्थना करतात. जर कोण नसेल करत, तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करत. आज तुम्हाला इथून परमेश्वर प्रार्थनेचा आत्मा देईल. हालेलुया. इथून तुम्ही सगळे प्रार्थना करता. मग तुम्ही प्रार्थना केल्यानंतर ना, काय परत तसंच होतं जीवन. पुन्हा मी का तेच बघतोय प्रभू, परत मला माझ्या घरामध्ये बिघडलेली अवस्था का दिसते प्रभू.
अजूनही माझे मुलं आमच्यामध्ये नाही आहेत प्रभू. माझे मुलं वाईट संगतीला आहेत प्रभू. माझ्या मुलांनी वाईट कामं केलेत प्रभू. मी तर प्रार्थना केली प्रभू. हालेलुया. मी तर विनंती केली प्रभू. मग मी कुठं चुकतोय का? हे येशू, माझ्याकडनं काय चूक होती का? मी काय पाप करतोय का? सगळ्यांनी पुढे बघा. प्रेज द लॉर्ड. पुढे बघताल तर तुम्हाला समजेल मी काय बोलत आहे. माझ्याकडनं काय चुकतंय का प्रभू? तुझ्या नजरेमध्ये मी काय वाईट केले का प्रभू? माझ्या अंतःकरणामधून काय पाप घडते का प्रभू? प्रभूला बोला. प्रत्येक गोष्टीवर माझ्या तुझं कंट्रोल असू दे. माझ्या बघण्यावर तुझं कंट्रोल असू दे. माझ्या बोलण्यावर तुझं कंट्रोल असू दे. माझं काम करण्यावर तुझं कंट्रोल असू दे. प्रत्येक गोष्टीवर. हालेलुया. माझ्या जिभेला तू स्पर्श कर. माझ्या जिभेला तू स्पर्श कर. माझं मुख तुझी वाणी गाईल. हालेलुया. माझ्या जिभेमध्ये तुझं सामर्थ्य असेल. माझ्या जिभेवर तुझी ताकद असेल. माझ्या जिभेला पवित्र आत्मा कंट्रोल मध्ये करत. मी जे बोलणार हालेलुया तेच इथून पुढे घडणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? खरी प्रार्थना. बाजूच्याला म्हणा खरी प्रार्थना. नीट म्हणा, प्रेमाने बोला. घाबरला असं बोलू नका. हसून बोला. म्हणा खरी प्रार्थना. हा, तुम्हाला कशी प्रार्थना करायला? खरी प्रार्थना. मग ब्रदर, ह्याच्या आधी आम्ही काय केलं? कदाचित खोटी पण असू शकते, पण आता जे इथून पुढे तुम्ही प्रार्थना करणार ना ती खरी प्रार्थना असणार. आपण काढू वचन मार्कचा 11वा अध्याय, तिथलंच 24 ते 26. प्रार्थना करून जे काही मागाल, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. जर तुम्ही तो विश्वास धरताय म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तर ते तुमच्याकडे येईल. यस. तुम्ही प्रार्थना करताय पण तुम्ही तशी प्रचिती करत नाही. तुमची प्रार्थना कशी? हालेलुया. मी प्रार्थनेला बसलोय, मी प्रार्थना करते, पण माझं लक्ष कुठे? गॅसवर ठेवलेल्या दुधाच्या पातेल्याकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करतोय पण माझं लक्ष कुठे? मी जिथं काम करतोय तिथल्या गोष्टींवर. मी प्रार्थना करतोय हालेलुया, पण माझं मन कुठे? नातेवाईकांमध्ये. मी प्रार्थना करतोय, मी गुडघ्यावरती गेलोय, पण माझं लक्ष कुठे? जे जग करतंय त्या जगाकडं. हालेलुया. मी प्रार्थना करतोय पण माझं लक्ष कुठं? जो आजार माझ्या शरीरामध्ये घुसलाय त्या आजारावर. तर तुझी प्रार्थना व्यर्थ आहे. तू प्रार्थना खोटी करतो. हालेलुया. जर तू प्रार्थनेमध्ये बसलेला आहे, जर तू गुडघ्यावर जाऊन गुडघे टेकवलेले आहे, जर तू देवाकडे जाऊन झुकलेला आहे, तर तू जाऊन बसणं व्यर्थ असं नाही झालं पाहिजे. तू जाऊन बसतोय, तू तुझ्या दरवाजाला कडे हात लावतोय, तर तू परमेश्वराला बोलला पाहिजे, जो मी वेळ घालवणार आहे त्या वेळेच्या दुप्पट मला प्रभू परमेश्वर मिळवून दे. माझा विश्वास वाढव. आत्मेने, बुद्धीने आणि शरीराने मला प्रार्थना करणार बनव. आज मी जे मागणार आहे येशूच्या नावाने, मार्क 11:24 मध्ये लिहिलेला आहे, माझा विश्वास तू वाढव आणि त्या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये घडव. जर तुम्ही प्रार्थना करायला बसता, जर तुम्ही मागता, तर तुम्ही प्रचिती केली पाहिजे. मी जे मागितलेलं आहे, माझे डोळे उघडायच्या आधी माझ्या घरामध्ये ते मी बघणार. माझ्या मुलांमध्ये स्वभाव नवीन असेल, माझ्या मुलांच्या मुखामध्ये शब्द नवीन असतील, माझ्या मुलांना जर चांगलं ज्ञान बुद्धी देईल. माझा तुम्ही जे असेल तुमच्या घरामध्ये जी सुटका पाहिजे असेल त्या सुटकेसाठी तुम्ही बोला. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. इथं आलेले प्रत्येक जण ऐकायला येतं. आपल्यातला कोण बहिरा आहे का? नाही. जर असतं तर आज अद्भुत चमत्कार होईल. हालेलुया. मग तुम्ही अशी शांत काय? तुम्हाला कोणीतरी पकडून आणल्यागत का बसलाय? वचनामध्ये आनंद करा, आनंद करा. हालेलुया. उत्साह करा. येस, आमेन. माझ्यासाठीच आहे. खूप वर्ष झालं मी व्यर्थ घालवले, खूप दिवस माझे चुकीचे गेलेले, खूप मी गमावलेले, पण इथून पुढे मी स्टँड घेणार, इथून पुढे मी गुडघ्यावर जाणार, मग देवाच्या नावाने मी मागणार. कारण योहान 14:14 मध्ये लिहिलेलं आहे, येशू म्हणतो, जो कोणी माझ्या नावाने मागेल त्या गोष्टी तुमच्या
माझ्यासाठी घडतील. जर मी बोललेलो आहे स्वर्गाला माझ्यासाठी काम करायला लागल. जर मी झुकलेलो आहे, जर माझा वेळ मी देवाला गुडघे टेकून दिलेला आहे, तो वेळ मी घालवलेला आहे, कदाचित 60 मिनिटं असतील, कदाचित 30 मिनिटं असतील, कदाचित 20 मिनिटं असतील, त्यापेक्षा दुप्पट काम माझ्या जीवनामध्ये घडणार आहे. घडणारे हालेलुया. ओ रिखा बाबा सांदेले गे रिया बाबा रबा शेखेरारा. येशूच्या नावाने इथून पुढे तुम्ही बदलणारे बनणार. हालेलुया. इथून पहिला तू दारू प्यायचा, इथून नंतर तू लोकांना आशीर्वाद देशील. हालेलुया. इथून आधी लोक तुला दारू पिताना बघत होते, इथून नंतर तुला लोक बायबल घेऊन फिरणारा बघतील. हालेलुया. इथून आधी लोक तुला खंबा घेऊन चालणारा बघत होते, इथून पुढे लोक तुला बायबलद्वारे ओळखतील. हालेलुया. कदाचित तुझी ओळख हालेलुया दारुडा अशी होती, इथून पुढे तुझी ओळख येशू बरोबर जोडली जाईल. तुझ्याकडे लोक बघतील आणि म्हणतील तो येशूच आहे. तुझ्यातून हालेलुया धमक दिसली पाहिजे, तुझ्यातून एक चमक दिसली पाहिजे. स्वर्ग तुझ्यासाठी हालेलुया गुडघ्यावर येईल. तू घाबरू नको, तू फक्त प्रार्थना कर. तुझी प्रार्थना कशी असावी? हे माझ्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाव पवित्र मानलं जाओ, तुझं राज्य येऊ जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. का होऊ शकत नाही? हालेलुया. का होऊ शकत नाही? स्वर्गामध्ये सगळा आनंद आहे, धरतीवरती मी आनंद पसरवणार. तुझं काम प्रभू या धरतीवरती मी पूर्ण करणार. का बोलू शकत नाही? आज कुठल्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो, फसलेलो, आज परमेश्वराला सुटका मागा, परमेश्वर सुटका देईल. हालेलुया. प्रभू माझ्यामध्ये ताकद नाहीये, मला तू ताकद दे. माझ्यामध्ये बळ नाहीये, मला तू बळ दे. का तुम्ही बोलू शकत नाही? हालेलुया. मंडळी, माझा आज तुम्हाला एक प्रश्न आहे. जे मला दिसतंय, जे मी मिळवतोय, तो तुम्ही का मिळवणारे बनत नाही? का तुम्ही रडते? हालेलुया. का तुमच्या जीवनामध्ये सुटका नाहीये? कारण तुम्ही येशूकडे अजून खऱ्या अर्थाने बघितलेलं नाहीये. येशूला जाऊन बोला तुम्ही आज संध्याकाळी. हालेलुया. इथून पण तुम्ही बोलू शकता. तुला बघणारे डोळे दे, तुला ऐकणारे कान दे, तुला हात लावणारं मला शरीर दे. माझ्यातून काम कर प्रभू परमेश्वर. हालेलुया. मी तुझ्या उपस्थितीमध्ये आलेलो आहे प्रभूजी. आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस, इथून आधी जे झालं नाही, इथून पुढे सगळं काही नवीन होणार. इथून पुढे सगळं काही नवीन होणार. तुम्ही जो हा प्रकाश बघत आहे ना मंडळी, प्रेज लॉर्ड, तुम्ही जो हा प्रकाश बघत आहे ना, परमेश्वर म्हणला प्रकाश हो. तो कुठला प्रकाश आहे? कुठला प्रकाश आहे? धरतीवरचा शीतला प्रकाश आहे. कुठला आहे? म्हणा पृथ्वीवरचा. पृथ्वीवरचा प्रकाश आहे. हालेलुया. पुढे बघा सगळेजण. कुठला प्रकाश आहे? पृथ्वीवरचा. कुठला प्रकाश आहे? पृथ्वीवरचा. पृथ्वीवरचा. पण ह्या प्रकाशानंतर ना काय होतो? अजून अंधार होतो, अंधार होतो. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर. हालेलुया. परमेश्वराला काय करायचंय? तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तर इथून पुढे हालेलुया तुझ्याद्वारे प्रकाश पसरणार. पुन्हा त्या लोकांच्या जीवनामध्ये अंधार येणार नाही. पुन्हा ते लोक रडणार नाही ज्यांच्यासाठी तू प्रार्थना केलेली. हालेलुया. ओ हालेलुया. या धरतीवरचा प्रकाश नंतर ना अंधार येईल, पण तुझा प्रकाश कधी अंधार येणार नाही. तुझ्या प्रकाशामध्ये, तुझ्या अंधारामध्ये प्रकाश असेल. तुझा प्रकाश कुठला आहे? तुझा प्रकाश स्वर्गातला आहे, जो कधीच अंधारामध्ये बदलणार नाही. समजते तुम्हाला? तुमचा प्रकाश स्वर्गातला प्रकाश आहे, जो कधी अंधारामध्ये बदलणार नाही. मग जर तुम्ही तो प्रकाश मागितलाय, प्रेज द लॉर्ड, जर तुम्ही तो प्रकाश मागितलाय, तर तुम्ही दुसऱ्यांना पण देणारे बना. समजते तुम्हाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं वाच. सगळ्यांनी बसून राहा. 24. पुढचं 25. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता, तुम्ही जेव्हा प्रार्थना करण्यासाठी उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. कोणाविरुद्ध तुमच्या मनात पाप असतं? जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता, देव प्रभू येशू स्पष्ट भाषेत बोलत आहे. तू प्रार्थना करायला बसतो, हालेलुया, तर तू कुणाविरुद्ध मनामध्ये राग ठेवू नको. कोणाविरुद्ध मनामध्ये घृणा ठेवू नको. हालेलुया. तुझं मन साफ असं ठेव, तुझं अंतःकरण शुद्ध असं कर. जर नसेल होत तर सगळ्यात आधी प्रार्थना करण्याच्या आधी काय म्हणणार तुम्ही इथून पुढं? हे माझ्या स्वर्गातील बाप्पा,
मी प्रार्थना करतो तुझ्या पवित्र नावाने, मला लोकांना क्षमा करणारा आत्मा दे. ज्या लोकांच्या विरोधामध्ये माझ्या मनामध्ये पाप आहे, ते पाप माझ्यातलं तू काढून टाक. हालेलुया. आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न कर. हालेलुया. व माझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काही विरुद्ध पाप असेल माझ्या विरोधात, त्यांच्याही मनातलं माझ्याबद्दलचं राग काढून टाक आणि त्यांच्याही मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण कर. हालेलुया. ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये देवाबरोबरच तुमचं नातं आहे. तू काय म्हणतो? अरे हालेलुया. देवदूत म्हणतात अचंबित, ह्यानी ह्याची ताकद लावायची सोडून दिली. आता हा काय करत आहे? हा परमेश्वराची ताकद मागत आहे. देवदूत काय करतात? पवित्र आत्मे काय करतात ब्रदर? हालेलुया. तुम्ही जर म्हणताय प्रभू माझ्या मनात कोणाबद्दल काय राग असेल तर तो काढ आणि त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम प्रगट कर, तर तुम्ही देवाला सांगताय इथून पुढे माझं चालणं तुझं चालणं, माझं बघणं तुझं बघणं, माझं बोलणं तुझं बघणं. हालेलुया बोलणं असेल. तुम्ही घमंडी नाही. ह्याच्या आधी जी प्रार्थना तुम्ही केल्या ना, मला माहित नाही तुम्ही कशा केल्या तुम्हाला, पण इथून पुढचे जे प्रार्थना कराल ना, त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल राग नसाय पाहिजे, कोणाबद्दल राग नसाय पाहिजे, क्रोध नसाय पाहिजे. जर देव म्हणतो माफ करायला पाहिजे तर तुला माफ करायलाच पाहिजे. जर तू माफ केलं नाही तर तू देवापुढे कधीच सादर असा होणार नाही. बहिणीबद्दल राग आहे, भावांबद्दल राग आहे, कोणाबद्दल, नातेवाईकांबद्दल राग आहे, जगातल्या लोकांबद्दल कुणाबद्दल राग आहे, शेजाऱ्यांबद्दल राग आहे, आजच काढा. आजच काढ. आजच संधी, आजच संधी. परत संधी नाही मिळणार आहे. का? कारण येशू यायचे संकेत खूप जवळ आहेत. आता येशू येण्याचे दिवस खूप जवळ आहेत. आता तुम्हाला स्वतःला झुकवायला लागल, तुम्हाला स्वतःला देवाच्या अधीनतेमध्ये आणायला लागेल. हालेलुया. पुढं अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. जर तुम्ही इतरांना क्षमा करणार नाही तर तुमच्याही पापांची तुम्हाला क्षमा मिळणार नाही. हालेलुया. म्हणून लोकांना का मिळत नाही मागितल्यानंतर? कारण इतरांचे पापच आपण क्षमा केले नाही तर देव आपले पाप क्षमा कसा करेल? आधी तुम्हाला जाऊन तुमचे पाप तुम्हाला देवाला बोलायला लागल. हे प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या डोक्याच्या केसापासून माझ्या पायाच्या नखापर्यंत मला शुद्ध कर. माझ्या हृदयाला तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध कर. कोणाबद्दल राग आहे, कोणाबद्दल लोभ आहे, कोणाबद्दल मी काय गुण आहे, ती सगळी काढ येशूच्या नावाने. मला तुझ्या ह्या धरतीवरती माझ्या शरीराला तुझं योग्य पात्र असं बनव. माझा उपयोग या धरतीवरती करून घे. पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये ज्या कानाकोपऱ्यामध्ये मला घेऊन जायचं आहे ते माझ्याकडनं अद्भुत काम करून घे. का नाही बोलू शकत तुम्ही? हालेलुया. जर तुम्ही आलेलाच आहात तर तुम्ही मिळवण्याची पण ताकद ठेवा. हालेलुया. काही लोक आहेत येतात पण ते मिळवत नाही. का मिळवत नाही? कारण की त्यांना काय वाटतं मिळालं ते मिळालं नाही. जर तुम्ही इथं आलाय तर तुम्हाला मिळणार. जर मला मिळाले, माझ्या मुलाबाळांना मिळाले तर तुम्हाला पण मिळणार. हालेलुया. का मी एवढी छाती ठोकून सांगतोय? कारण मी घेतलं तर तुम्ही पण घेणार आहे बाना. हालेलुया. खूप वाईट दिवस बघितले. प्रेज द लॉर्ड. खूप संघर्ष केला. हालेलुया. मी जाऊन तासून तास रडायचो परमेश्वराकडं. देवाने माझा आवाज ऐकला. प्रभू म्हणतो इथून पुढे तू रडणारा नाही, तू इतरांचे पण अश्रू पुसशील. तू जे तुझ्याकडे रडत येतील त्यांना तू हसवशील, त्यांच्या जीवनामध्ये तू आनंद पसरवशील. इथून पुढे तू रडणारा नाही, इथून पुढे तू आनंद करणारा बनशील. ह्या धरतीसाठी तू आनंद असा होशील. प्रेज द लॉर्ड. समजते मंडळी तुम्हाला? ज्यांना कान आहेत तो ऐको. पुढं 26. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा तुम्ही करणार जर क्षमा नाही. करणार नाही तर तुम्हाला ही क्षमा मिळणार नाही. आज येशू आलाय. म्हणा येशू आलाय. बाजूच्याला म्हणा येशू आलाय. प्रेमाने म्हणा. येशू आलाय. हसून म्हणा येशू. येशू आलाय. मग आता येशू आलाय तर मला सांगा, येशू आनंद घेऊन आलाय. प्रेज द लॉर्ड. मग येशू आलाय, मग येशू का थांबलाय दरवाजावर? कारण तू लोकांना क्षमा केली नाही. तू आमंत्रण दिले, स्वागतम स्वागतम सुस्वागतम, पिता पुत्र पवित्र आत्मा ये आणि माझ्या घरामध्ये समावेश कर.
पण ते दारावरच आहे. काय दारावर? कारण तुम्ही क्षमा नाही केली. कुणाला तरी तुम्ही क्षमा नाही केली. कोणाची तरी तुम्ही अपराधांची त्याला माफी नाही दिली. देव म्हणतो तो करू नाही तर नाही करू, वचन तू ओळखतो, तू क्षमा कर. तो करू नाही तर नाही करू, वचनाबरोबर तुझी ओळख आहे, तू क्षमा कर. कदाचित तुझं बदललं बघून तो बदलल. कदाचित तुझ्या मुखातले शब्द बघून तो बदलल. हालेलुया. ओ तुम्ही म्हणताल ब्रदर मला शिव्या दिल्या त्यांनी, देऊ दे शिव्या. हालेलुया. मी म्हणतो तुमची त्यांनी जर शिव्या दिल्या असतील, तुमच्या बँकेतले पैसे कमी झाले का शिव्यांमुळं? हालेलुया. कुणाला ते शिव्या लागले आणि रक्त निघलं? नाही ना. तुम्हाला सांगू, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला खिळे घुसवण्यात आले. काय घुसवण्यात आलं? खिळे घुसवण्यात आले. चाबकांचे फटके देण्यात आले. चाबूक कसे होते तुम्हाला माहिती? चांबरी खिळे. ते खिळे त्या चाबकाला लावलेले होते. जसा चाबूक त्याच्या पाटणीवर पडल तसेच ते सगळं मांस ओढल्या जात होतं आणि त्याच्यातनं रक्ताच्या धारा येत होत्या. त्याच्या तोंडावर ते थुकत होते. काय करत होते? त्याचे डोळे बांधले होते आणि मारून काय म्हणत होते? ओळख तुला कोण मारतोय, कोणचा सैनिक मारतोय, त्याचं नाव सांग. ए तू जर परमेश्वर आहे ना तर सांग ना आम्हाला, तुला कोण मारतोय, ओळख ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला इतक्या वेदना, इतक्या त्रास सहन करावा लागल्या. त्याला आपले चेहरे दिसत होते. त्याला तुमचा आणि माझा चेहरा दिसत होता. येणाऱ्या 2000 वर्षांआधीचं भविष्य तो बघत होता. जर आज नाही मी सॅक्रिफाय केलं, जर आज नाही मी सगळं सहन केलं, तर येणारे लोक माझे खड्ड्यामध्ये पडतील. मला करायला लागल. हालेलुया. तो मरताना म्हणतो, हे पिता, हे पुत्र, हे पवित्र आत्मा, हे प्रभू परमेश्वरा, मला ती ताकद दे. आज मी सगळं पूर्ण करणार आहे ह्यांच्यासाठी. हे काय करतात ते ह्यांना क्षमा कर. मला असं वाटतं इथं आलेले बहीण भाऊ, तुम्हाला कोणी येशू ज्यांनी येशूनी जी सजा घेतलेली त्याच्यापेक्षा कोण अजून तसं तुमच्या तोंडावर कोण थुकले नाही? थुकले? मग तुम्ही आणि मी कोण आहेत? मी नाही क्षमा करणार. तुम्ही आणि मी कोण आहेत? मी नाही त्यांना अपराधांची माफी देणार. जर येशूनी माझ्या क्षमा केलेल्या आहे तर मला ही क्षमा करायला लागल. हालेलुया. मला पण ते कॉम्प्रोमाइज करावं लागल. मला पण झुकायला लागल. मला पण येशूच्या नावाने धन्यवाद द्यायला लागतील. केले गे. हालेलुया. येशूच्या नावाने मी तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही इथं आलात, इथून पुढे तुमची प्रार्थना येशूला ओळखणारे असावी, येशूला बोलणारे असावी. तुम्ही बोलणार आणि येशूकडे ते शब्द जाणार. तुम्ही बोलणार आणि येशू तुमच्याद्वारे मध्यस्थी करणार. तुम्ही बोलणार आणि परमेश्वर ऐकणार. तुम्ही बोलणार आणि तुमच्या घरामध्ये त्याचा उजवा हात उतरून येणार. त्याच्या हातामध्ये सामर्थ्य आणि भरभराटे, त्याच्या हातामध्ये अद्भुत ताकद आहे. जे तू मागणार ते तुला तू देणार. हालेलुया. ते तुला मिळणार. कोण तुझं हिसकावून घेणार नाही. तुला लाईनीला कुठं उभा राहायला लागणार नाही. समजते तुम्हाला? तुम्हाला कुठं लाईनीला उभा राहायला लागणार नाही. परमेश्वर तुमच्या घरातून अद्भुत काम करेल. कुणी बोलायला आलं तुमच्या घरी, हे शेवटचा युग आहे, येशू आला, येशू आला, येशू आला, तुम्ही हसून म्हणा, सगळ्यात आधी येशू माझ्या घरी येणार आहे. समजत नाही विश्वास तुमचा? आमेन म्हणणारे बना ना. तुम्ही आमेन म्हणा. हालेलुया. आय रिसीव्ह जीसस. येस, हे माझ्यासाठी आणि हे होणार, हे होणार प्रभूजी, हे होणार. मला 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 पाडणारे येणार नाहीत, मला फसवणारे येणार नाहीत. कारण माझ्या बरोबर तो परमेश्वर आहे. लिहिलेला आहे, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते कधीच फसले नाही. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले त्यांचं मुख कधी काळवणार नाही. तो माझा देव आहे. हालेलुया. मला तो कधी फसू देणार नाही आणि मला तो कधीच भटकू देणार नाही. आता शेवटचं मी तुम्हाला सांगतो काय लिहिलेलं आहे. हालेलुया. काय लिहिलेलं आहे तिथं? जा आणि ते शिंगरू काय करा? सोडून आणा. काय करा? आज प्रभू तुम्हाला आणि मला म्हणते, जा आणि बांधलेल्यांना, अंधारातल्यांना, जे बंधनामध्ये अडकलेले आहेत, जे व्यसनाच्या अधीन आहेत, जे खूप त्रासामध्ये आहेत, जा आणि त्यांना येशूच्या नावाने सोडवा. जा आणि माझी घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिझम द्या आणि त्यांना माझ्या नावाने उभं करा. आज तो तुम्हाला बोलते. हालेलुया. जा आणि लोकांना सुवार्थ सांगणारे बना. कुणाला तरी गरज आहे, जशी गरज तुमच्याकडे आली. हालेलुया. तुमच्या कानावरती लोक मला म्हणतात, ब्रदर
अजून माझ्या जीवनामध्ये चमत्कार नाही झाला, मी खरं सांगतो, तुझ्या कानावरती कोणतरी सुवार्ता घेऊन आलता ना, तो दिवस तुझ्या चमत्काराचा होता, तो दिवस तुझ्या तारणाचा होता. हालेलुया. तो दिवस तुझा होता. हालेलुया. हो, ज्या दिवशी तू जन्मला होता ना, तो दिवस तुझ्यासाठी लिहून ठेवला होता. कधी तुझ्याकडे सुवार्ता येणार आहे, कधी तू देवाला ओळखणार आहे. आज जर मी आणि माझं कुटुंब देवाला धन्यवाद देते, तर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, जसं ब्रदरांचं कुटुंब धन्यवाद देते, उद्याच्याला माझं कुटुंब धन्यवाद देणार, माझं पूर्ण कुटुंब येणार. मी माझ्या दाराला कुलूप लावून मी माझ्या देवाच्या मंदिरामध्ये येणार. हाय का विश्वास तुमचा? प्रेज द लॉर्ड. माझ्या घराच्या दाराला मी कुलूप लावून माझ्या देवाच्या मंदिरात येणार. माझं पूर्ण कुटुंब देवामध्ये आनंद करणार. तुमचा विश्वास पाहिजे मंडळी. हालेलुया. तुमचा विश्वास पाहिजे. हालेलुया. कुणी म्हंटल चल 4 तासाचा पिक्चर आहे, मस्त इंटरेस्टेड आहे, लय मारामारी आहे. हालेलुया. त्याला तुम्ही बोला माझ्याकडे असा पिक्चर आहे ना, तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या पण बदलतील. इकडं तू पैसे घालवशील, पण इकडं तू काहीतरी मिळवशील. हालेलुया. तिकडं तू वेळ घालवशील, पण इकडं जो तू वेळ दिलेला आहे त्या वेळेपेक्षा तुला काहीतरी दुप्पट मिळेल. हालेलुया. जे तुम्ही देवाकडे येऊन दिलेलं आहे आज, त्याच्यापेक्षा देव म्हणतो तुला डबल 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 सगळं काही इथून पुढे तुझ्या जीवनामध्ये डबल असं होईल. हालेलुया. तू घाबरू नको. बाजूच्याला म्हणा तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरू नका. प्लीज नका घाबरू. कशाला घाबरतो तुम्ही? इथून पुढं मी खरं सांगतो, तुमच्या मुलांना परमेश्वराच्या हाती सोपवा. परमेश्वर त्याचं काम करेल. परमेश्वर त्याचं काम करेल. समजत तुम्हाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जा आणि ते शिंगराला सोडून आण. तू त्यांना काय माहिती ह्याच्यावर कोण आजपर्यंत बसलं नाही? काय माहिती त्यांना? प्रेज द लॉर्ड. कदाचित आपल्याला नाही माहिती त्याच्यावर कोण बसले का नाही बसलं, पण परमेश्वर वरतून सगळं बघत आहे त्याच्यावरती कोण बसले नाही बसलं. तर तुम्ही देवाला फसवू नका. तुम्ही किती पाप केले नाही केलं, तुम्ही कबूल करा. प्रभूला बोला, प्रभू माझ्याकडनं वाईट झालेले, माझ्याकडनं वाईट घडलेले, तुझ्या नजरेमध्ये मी पाप केलेले. जसं दाविदाला तू क्षमा दिली, मला आज क्षमा कर. शिमशोनला क्षमा केली, मला आज क्षमा कर. योनाला क्षमा दिली, मला क्षमा कर. माझ्यावरती तुझा दुप्पट अभिषेक प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते मंडळी? आज दाविदाचा पुत्र, हालेलुया, दाविदाच्या कुळातला तुमच्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तो म्हणतो हालेलुया, हे उच्च द्वारांना तुमच्या कामाने मोठ्या करा. परस्पर परमेश्वर तुमच्या आज दारामध्ये येते, तुमच्या आज घरामध्ये येते, तुमच्या हृदयामध्ये येते. हालेलुया. मी म्हणतो आज तुमचे हृदय मोठे करा. परमेश्वर तिथे येऊन बसणार आहे. द्या परमेश्वराला तुमचं घर. तुम्ही रोज आभार प्रदर्शन करा तुमच्या घरामध्ये आणि म्हणा, हे प्रभू, ह्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. ये आणि ह्या घराचा ताबा तू घे. जिथं तुला तुझं स्थान घ्यायचंय तिथं तुझं स्थान तू घे. बस प्रभूजी, आणि आमच्या घरामध्ये तू काम सुरू कर. नाही बोलू शकत? म्हणू नका माझं घर असंच आहे, माझा येशू त्यो आहे, माझा परमेश्वर त्यो आहे. ज्या कोड्यांना लोकांनी टाकून दिलं होतं त्या कोड्यांकडे जाऊन त्यांना गळ्याला लावून म्हणतो तू शुद्ध हो. तो नाही बघणार तुम्ही कुठं राहता. तो राहणीमान नाही बघत. तो आपल्या चेहऱ्यावरनं आपल्याला नाही ओळखत. तो तुमच्या हृदयाला ओळखतो, जे तुमच्या शरीरात आहे. ते किती प्युअर आहे देवासाठी, परमेश्वरासाठी. आज परमेश्वर तुम्हाला हवन नाही मागत. बकरं कापा, कोंबडं कापा, हे कापा, ते कापा. आज देव तुम्हाला काय मागते? तुझं हृदय माझ्यासाठी अर्पण असं कर. हालेलुया. हालेलुया. तुझं हृदय माझ्यासाठी अर्पण असं कर. तुम्ही त्याला हृदय देता? प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याला हृदय देता, ते तुमच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना नवं जीवन देईल. आमेन. तुम्ही कधी रडणार नाही. तुमच्या घरामध्ये शिरलेल्या आजाराला मारायला लागल. तुमच्या शरीरामध्ये घुसलेल्या आजारांना तिथं जीव घुसमुटून मारायला लागल. चुकीच्या जागी एंट्री करणाऱ्या दुष्ट आत्म्याला तुमच्या घरात मारायला लागल. इथून पुढे तो जाणार नाही, इथून पुढे तो मरणार. हालेलुया. हो, तुम्ही आशीर्वादांना बघणार. जिथे येशू आलेला आहे तिथं भरभराट आलेले आहे. जिथे येशू आलेला आहे तिथं सगळं पूर्ण झालेलं आहे. जिथे येशू आलेला आहे
इथून पुढे मी गाडी बंगला घर नाही मागणार. इथून पुढे मी माझ्या येशूला माझ्या घरात मागणार. आमेन. आणि जर येशू माझ्या घरात आलेला आहे, सगळं काही जगाला मी मिळवलेलं आहे. हालेलुया. तो म्हणतो तू घर काय मागतो, तू वतन माग, मी तुला वतन देणार परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून पुढे घर नका मागू, इथून पुढे वतन मागा. भारत देश माझ्या हातात दे, मी त्याला बदलणार. जर तू इस्रायलला बदललं तर मी आज भारत देशाला बदलणार. कदाचित कदाचित भारत देशाच नाही तर तुम्हाला देव बाहेर देशात पण घेऊन जाणार. फक्त तुमचं बोलणं परमेश्वरासारखं बोलणं असू द्या. इथून पुढे प्रार्थना करायला बसायच्या आधी लोकांना क्षमा करा, माफ करा. कोणाबद्दल गिल्टी, कोणाबद्दल पाप ठेवू नका, माफ करा. नसेल ताकद तर मागा, परमेश्वर तुम्हाला ताकद देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून पुढे गुडघे टेकणार, तुमच्याद्वारे काम होणार. इथून पुढे तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाणार. मी खरं सांगतो, तुम्ही रिकाम्या हाताने पुन्हा डोळे उघडणार नाही. तुम्ही डोळे झाकले होते ना, तेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं. पण जेव्हा तुम्ही डोळे उघडाल ना देवाच्या नावाने, येशूच्या नावात, आमेन, तुमच्याकडे खूप काय असणार. आमेन. खूप काय असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सगळे डोळे झाका, आपण प्रार्थना करू. ओ रिखा बाबा सांदेले गेरिया नामा, रोखो बाबो सिखेला बालिया नामा, रिखांदाला बालिया नामा, रबा बाबा सेखेरारा. येशूच्या नावाने प्रभू, आज आम्ही जे वचन मनन केलं, ज्या वचनांवर आम्ही माझ्या देवात शिकलो, आज आमच्या दारात, आमच्या घरात, आमच्या हृदयात, आमच्या कुटुंबात, आमच्या नगरामध्ये तो आलेला आहे. आम्ही तुझं स्वागत करतो, आम्ही तुझं स्वागत करतो. आज देव हालेलुया तुमच्या कुटुंबांमध्ये उतरून आलेला आहे. परस्पर परमेश्वर तो तुमच्या घरादारांमध्ये उतरून आलेला आहे. तो सगळं काही बदलणार आहे. तो बदलण्याची ताकद ठेवत आहे. ओ तुमच्या घरादारामध्ये बरकतला तो घोषित करत आहे. तुमच्या धान्य पाण्यामध्ये मला की 3:10 प्रमाणे आशीर्वाद उतरून येते. जिथं तुम्ही काम करता ती जागा ब्लेस होते. मला माहित नाही मंडळी तुम्ही कुठं काम करता, पण ते काम देव ब्लेस करते. देव म्हणतो इमानदारी, देव म्हणतो इमानदारी, इमानदारीने सगळ्या गोष्टी करते तर तो आशीर्वादाला बघशील. प्रभू हा दिवस प्रभूजी आमच्या जीवनामध्ये तू आणलेला आहेस, तुझं स्वागत करण्याचा, तुला धन्यवाद देण्याचा, तुझ्या नावाला उंच करण्याचा. प्रभू मी हा दिवस कधी विसरणार नाही. मनापासून आभार मानतो, कोटी कोटी धन्यवाद करतो. तुझ्या पवित्र नावाने आम्ही सर्व मंडळी येऊन एकजूट, एक मन, अंतःकरण, एक चित्त होऊन तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. हालेलुया. मान सन्मान तुला देतो. सगळे अधिकार आम्ही तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो. जर आज मंडळीमध्ये कोण कुणाला माफ करत नसेल तर आज त्यांना माफ करण्याची ताकद दे. आज त्यांना माफ करायचा आत्मा दे. आज त्या इथून पुढे त्यांना प्रार्थना करणारा नवीन आत्मा दे. खरी प्रार्थना करणारा त्यांना आत्मा दे. तुझ्या समोर बोलणार त्यांना आत्मा दे. तुला बघणारी त्यांना डोळे दे. तुझ्या समोर बोलणारी मुखामध्ये शब्द दे. येशूच्या नावाने प्रत्येकाचा आज विश्वास वाढव. इथून पुढं प्रत्येकाचा विश्वास वाढव. आणि जे मंडळी इथून पुढे मागणार आहे, मार्क मध्ये आम्ही जसं वाचलं प्रभूजी 11:24 मध्ये, जर तुम्ही ते मागितले, जर तुम्ही तशी प्रचिती केली तर तुम्हाला ती मिळेल. आज आम्हाला ते मागून जे आम्ही मागितले प्रभूजी, जे आम्ही डोळे झाकलेत माझ्या देवा तुझ्या नावाने, ज्या वेळेस आम्ही डोळे उघडे करेल त्यावेळेस ते आम्हाला मिळलेलं असेल अशी आम्ही घोषणा करतो. आमच्या घरातलं वातावरण बदलते. परमेश्वर अशुद्धतेतून शुद्धतेमध्ये घेऊन जाते, अपवित्रतेतून पवित्रतेमध्ये घेऊन जाते. परमेश्वर तुमच्या प्रत्येकाच्या हाताच्या बोटाला धरून देव तुम्हाला चालवते. हालेलुया. तुम्ही इथे येऊन प्रार्थना करत आहात, परमेश्वर म्हणतो तिथं काम सुरू झालेलं आहे. ओ हालेलुया, हालेलुया. ओ देव म्हणतो तुमच्यासाठी हातर बनवले होते, एकही तुमच्यासाठी चालणार नाही. परमेश्वर म्हणतो तुझे शत्रू 1 वाट्याने येतील पण ते 7 वाट्याने मी त्यांना पळवल. इथून पुढे तुझा स्वभाव परमेश्वर बदलल. कदाचित तुझ्या स्वभावामुळे परमेश्वर म्हणतो तुझे वैरी पण तुझे दोस्त होतील. परमेश्वर म्हणतो इथून पुढे तुझ्या स्वभावामुळे तुला नाव ठेवणारे पण तुझ्या नावाची कीर्ती वर्णन
परमेश्वर म्हणतो इथून पुढे तुझ्या स्वभावामुळे जे तुला बघून शिव्या देत होते ते तुला बघून हालेलुया देवाला बघतील. देव म्हणतो इथून पुढे तुझ्यातून मला काम करायचंय. परमेश्वराला बोला मंडळी, हे पिता परमेश्वर मला तुझं योग्य पात्र असं बनव, माझा उपयोग करून घे, माझं हृदय स्वच्छ कर, डोक्याच्या केसापासून पायच्या नाकापर्यंत मला धुव तुझ्या पवित्र रक्ताने. माझा स्वभाव बदल आत्मिक आणि देही. मला तुला बघणारी ताकद दे, मला तुला बघणारे डोळे दे, तुला बोलणारी मला ताकद दे. हे पिता पुत्र पवित्र आत्मा, मी खूप रडलेलो आहे पण आता आमच्यामध्ये ती ताकद नाहीये. इथून पुढे आमच्या घरचे विषय सगळे तुझ्या हाती सोपवतो. इथून पुढे सगळं काही तू सांभाळ. आम्हाला त्या प्रत्येक गोष्टींवरती विजय दे जे तुझ्या नजरेमध्ये वाईट आहे, पाप आहे, घृणा आहे, तुझ्या नजरेमध्ये पडलेले आहे. त्या प्रत्येक गोष्टीवरती आम्हाला विजय दे. विजय दे प्रभूजी. आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस. आम्हाला माफी दे आमच्या पापांची. माफी दे प्रभू आम्हाला आमच्या पापांची. खरा पश्चाताप करणारा आम्हाला हृदय दे. खरं तुला ओळखणारा आम्हाला मन दे, आत्मा दे. हेचकेल 36:26 प्रमाणे आमचा आत्मा आणि हृदय बदल. इथं आलेल्या प्रत्येक बहीण भावाचे यशया 60:20 प्रमाणे दुःखाचे दिवस काढून टाक. याकोब 5:15 मध्ये लिहिलेलं आहे, विश्वासाने प्रार्थना केलेली आजारी लोकांना आरोग्य देईल. जर कोण आजारी असेल तर देव त्यांना आता आरोग्य देव. देव बाप त्यांना ब्लेस करो. देव बाप त्यांच्या जीवनामध्ये चांगले शब्द प्रगट करो. त्यांच्या घरामध्ये देव शांती उतरवून आणो. त्यांच्या घरामध्ये देव शांती प्रस्थापित करो. सुख शांतीला इथून पुढे देव लोक बघतील आणि लोक आशीर्वाद घेणारेच नाही तर त्या अनेकांना देणारे बनतील. माझी प्रार्थना येशूच्या नावाने. मान सन्मान तुला देतो. सगळे अधिकार तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो. जसं आमचं येणं इथपर्यंतच सुखरूप केलं तसंच आमचं प्रत्येकाचं घरापर्यंत जाणं आशीर्वादित कर. येशूच्याच महान पवित्र गोड सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो ऐक देवा. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाव पवित्र मानलं जाओ. तुझं राज्य येऊ. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केलं तसंच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आण नको तर आम्हास वाईटांपासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व वेळ काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन.